राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। 3 जून 2006 रोजी धाराशिव जिल्ह्यामधील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईमधल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता। राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवरती आरोप ठेवण्यात आले। त्यामुळे तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि दरम्यान काहीच वेळापूर्वी ओमराजे निंबाळकरांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। 20 वर्षापूर्वी ज्या घटनेनं आमचं कुटुंब म्हणजे अगदी सर्वस्व हरवलं होतं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या वडिलांचे चालक समद काजींच्या कुटुंबाचं, आणि त्याच्या यातना ज्या आम्ही मागच्या 20 वर्षापासून भोगतोय आणि ज्या लोकांमुळे हेच भोगायची पाळी आमच्यावर आली आहे त्यांना शिक्षा व्हावी। कारण आपण जर बघितलं असेल भारतीय न्याय च्या तरतुदीप्रमाणे थंड डोक्यानं केलेल्या गुन्ह्याला मला वाटतंय मृत्यूदंडाची शिक्षा आहे। आणि आमचं कुटुंब त्याच्याच प्रतीक्षेत आहे की आमच्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा। न्यायालयीन प्रक्रिया हा पूर्णतः वेगळा भाग आहे आणि समजा जर तसं राजकीय विषयामुळे जर असं काही घडत असतं तर कदाचित याचा निकाल खूप आधीच लागला असता। त्याच्यामुळं जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पार पाडून मला वाटतं आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि ह्याच्यासाठी आमच्या दोन्ही कुटुंबांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे। कसं असतं एक एक दिवस जाणं आणि त्या कोर्टातल्या सगळ्या तारखा आपण बघणं, त्याच्यातले सगळे प्रोसिडिंग बघणं, मला वाटतंय वडील गेल्याचं जे दुःख आहे त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर ज्या यातना आहेत त्या अतिशय भयंकर आहेत। कारण ते सिद्ध करावं लागतं कोर्टात आपल्याला जी गोष्ट घडलेली आहे ती। आणि मला वाटतं तो सगळा लढा, तो सगळा संघर्ष आम्ही सगळ्या कुटुंबियांनी सोसलाय आणि अपेक्षा इतकीच आहे की आज न्यायदेवतेच्या माध्यमातून न्याय व्हावा। निश्चितपणे सीबीआयनं ही केस अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी कोर्टाच्या समोर मांडलीत, त्याच्यातले जे साक्षीदार, जे पुरावे आहेत ते अतिशय भक्कमपणे त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि अपेक्षा हीच आहे की या सगळ्या बाबीचा सन्माननीय न्यायालय विचार करून न्याय करेल। बर, धन्यवाद निंबाळकरजी, आमच्याशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत। तर जवळपास 20 वर्षांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास त्यानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आलेला होता आणि सीबीआयनं आपली बाजूही न्यायालयामध्ये मांडलेली आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्याबरोबरच एकूण 9 जणांवरती आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याच प्रकरणाच्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, न्यायालयामध्ये साधारण हे प्रकरण किती वेळामध्ये सादर केलं जाईल आणि साधारण कधी निकाल लागेल, काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, हे प्रकरण 1 नंबरवरती आहे, त्यामुळे जशी कोर्टाच्या प्रोसिडिंगला सुरुवात होईल तसं पहिल्यांदाच हे प्रकरण पुकारलं जाईल। त्यासाठी आपण बघतोय की सध्या सेशन कोर्ट परिसरामध्ये संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त हा इथे लावण्यात आलेला आहे। ओमराजे निंबाळकर हे काही वेळापूर्वीच पुण्यावरून निघालेले होते, ते काही वेळातच आता सेशन कोर्टात दाखल होतील। तत्पूर्वी त्यांचं जे कुटुंबीय आहे ते इथे दाखल झालेले आहेत। पद्मसिंह पाटील जे या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आहेत, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत, ते देखील काही वेळातच कोर्टात दाखल होतील। आपण बघितलं की गेल्या वेळेला जेव्हा पद्मसिंह पाटील इथे आलेले होते तेव्हा त्यांना ॲम्ब्युलन्समधून आणण्यात आलं आणि त्यानंतर ते व्हीलचेअरवरून ते कोर्टात दाखल झालेले होते। आज देखील ते ॲम्ब्युलन्सनेच येण्याची शक्यता आहे। जवळपास 20 वर्षानंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागतोय। पद्मसिंह पाटील हे मुख्य आरोपी आहेत, त्यांच्यासह एकूण 8 आरोपी या संपूर्ण प्रकरणात आहेत। ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006ला निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। त्यांच्यासोबत त्यांचा जो वाहन चालक होता समद काझी याची देखील हत्या करण्यात आली होती। आता जवळपास 20 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागतोय, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। निकाल नेमका काय लागतो यासोबतच आपण बघितलं की या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय किनार देखील आलेली आहे, कारण सध्या ओमराजे निंबाळकर हे
शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आपण बघितलं की ते दिल्लीमध्ये जी बैठक बोलावण्यात आली होती त्याला देखील नव्हते, कालच्या मेळाव्याला देखील त्या नव्हते आणि त्यामुळे आपण बघतोय की जे ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की निकाल त्यांच्या बाजूने लागावा म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्यावरती शिंदे गटात जाण्याचा दबाव आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल नेमका काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. आकांक्षा. निश्चित, त्यामुळे या सगळ्याच संबंधीचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद सचिन या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.